विद्यार्थी मित्रांनो, आधीच्या तासिकेमध्ये आपण पाहिलेलं होतं समाजशास्त्राची व्याप्ती. आता आपण पाहणार आहोत समाजशास्त्राचे समाजशास्त्राचे महत्त्व. आता बघा, समाजशास्त्राचे महत्त्व आपल्याला कोणते कोणते सांगता येईल, तर त्याचे मुद्दे आहेत. एक, समाजशास्त्र समाजाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करते. दुसरं आहे, समाजशास्त्र समाजातील विविधतेसंबंधी ज्ञान देते. आणि तिसरं, समाजशास्त्रामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो. चौथा आहे, समाजशास्त्र हे व्यवसायाभिमुख आहे. आणि 5, सामाजिक समस्यांवर उपाय शोधणे. आणि 6वं आहे, समाजशास्त्र हे माणसाला काळानुरूप ज्ञान देते आणि दक्ष ठेवते. तर आता हे झाले आहे समाजशास्त्राचं महत्त्व. कारण समाजाच्या दृष्टिकोनातून समाजशास्त्राचा उपयोग हा आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर त्यासाठी समाजशास्त्राचा आणि समाजाचा शुद्ध अभ्यास कसे करते. आता पहा, समाजशास्त्रामुळे समाजाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणे शक्य झालेले आहे. विविध क्षेत्रामध्ये प्रगती साधण्यासाठी गुंतागुंतीच्या मानवी समाजाचे शास्त्रीय ज्ञान असणे आवश्यक आहे. समाजाचे शास्त्र आपल्याला आपल्यातली क्षमता, आपली बुद्धी व आपले स्व समजण्यास मदत करते. आपल्याला बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी मदत करते. तसेच सामाजिक जीवनासाठी देखील मार्गदर्शन करते. तर याचा समाजाचा जर आपण शास्त्रशुद्ध अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं की बदलत्या पर्यावरणाशी समाज देखील या ठिकाणी जुळवून घेत असतो. आणि त्यासाठी म्हणून जे काही समाजामध्ये असेल ते जीवन समजून घेण्यासाठी त्याचं मार्गदर्शन देखील केलं जातं. आता नंबर 2 आहे की समाजशास्त्र समाजातील विविधतेसंबंधी ज्ञान देते. विविध समाज, समूह, समुदाय, त्यांची जगण्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धती, सांस्कृतिक विविधता, धार्मिक आणि प्रादेशिक भिन्नता व समाजाचे बहुआयामी स्वरूप समजावून घेण्यासाठी समाजशास्त्र मदत करते. आता समाजामध्ये विविध लोक राहतात, विविध समुदाय असतात आणि त्यांची वैशिष्ट्यपूर्ण जगण्याची जर समजा आपल्याला पद्धती पाहायची असेल तर प्रदेशानुरूप ही वेगवेगळी या ठिकाणी बदलणारी आपल्याला दिसते. आणि त्याचेच परिणाम म्हणून आपण हे सगळं समाजाचं बहुआयामी स्वरूप आपण समजून घेण्यासाठी समाजशास्त्र मदत करतं. नंतर आहे, समाजशास्त्रामुळे वैज्ञानिक दृष्टी विकसित होते. सामाजिक वास्तवाकडे बघण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन समाजशास्त्रामुळे विकसित होतो. यामुळे व्यक्ती अधिकाधिक वस्तुनिष्ठ, विवेकवादी, चिकित्सात्मक, पूर्वग्रहमुक्त आणि सकारात्मक विचार करू लागते. आता वैज्ञानिक जर दृष्टिकोन आपल्याला पाहायचा असेल तर सकारात्मक विचार करणं हे गरजेचंच आहे. आणि तेव्हाच आपल्याला ह्या सर्व गोष्टी आपल्या जीवनाशी असणाऱ्या निगडित वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजशास्त्राचा होणारा विकास देखील आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून पूर्वग्रहमुक्त आणि सकारात्मक विचार हे समाजशास्त्र या ठिकाणी करत असते. नंतर आहे, समाजशास्त्र हे व्यवसायाभिमुख आहे. समाजशास्त्राची उपयुक्तता दिवसेंदिवस वाढत आहे. आधुनिक काळातील गतिमान समाजाचे समाजशास्त्रीय ज्ञान मिळवण्यासाठी या शास्त्राची नितांत गरज आहे. बदलत्या समाजातील व्यवसायांचे स्वरूपही सतत बदलत आहे. बदलता समाज, बदलत्या गरजा आणि व्यवसायाचे बदलते स्वरूप या सर्वांचा ताळमेळ समाजशास्त्रीय ज्ञान घालू शकते. आणि या दृष्टिकोनामुळे समाजशास्त्राचे महत्त्व वाढत आहे. समाजशास्त्र हा फक्त बंद खोलीत शिकवण्याचा विषय नाही, तर अनेक क्षेत्रात याची उपयुक्तता सिद्ध झाली आहे व वाढत आहे. उदाहरणार्थ उद्योगधंदे आहे, सामाजिक सेवा आहे, समाजकार्य, कायदा, स्पर्धा, मार्केटिंग, जनसंपर्क, पत्रकारिता, प्रसारण, कौशल्य विकास, संपर्क क्षेत्र, बिगर शासकीय संघटना, कामगार कल्याण, सामाजिक सुरक्षा, विमा क्षेत्र, पुनर्वसन, सामाजिक कल्याण, ग्रामीण विकास, पर्यटन, कुटुंब कल्याण, जनगणना प्रक्रिया, योजना आणि नियोजन, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक संशोधन, सामाजिक समुपदेशन, पोलीस खाते, आदिवासी कल्याण, सर्वसमावेशक शिक्षण, सुधारणात्मक प्रशासन आणि उपभोक्ता संशोधन इत्यादी. आता हे सर्व जेव्हा आपण वाचलं तेव्हा लक्षात येत आहे की समाजशास्त्र हे व्यवसायाभिमुख आहे आणि त्याची गरज ही सगळ्यांनाच वाढणारी आहे. आणि जर समजा बदलता समाज आहे, बदलत्या लोकांच्या गरजा आहे आणि त्यामुळेच काय झालंय की ओघानेच व्यवसायाचं स्वरूप देखील बदललेलं आहे. आणि त्यासाठी म्हणून या सर्व गोष्टींचा ताळमेळ समाजशास्त्रीय ज्ञान आपल्याला घालू शकतं. कारण समाजशास्त्र हा विषयच असा आहे की तो बंद खोलीत आपण शिकू शकत नाही. कारण जोपर्यंत आपण त्याचा अनुभव घेणार नाही, प्रॅक्टिकली आपण ह्या सगळ्या गोष्टी बघणार नाही, तोपर्यंत मात्र हे आपल्याला समजू शकत नाही. आणि त्यासाठी म्हणून जेवढं आपल्या इकडे
उद्योगधंदे असतील, सामाजिक सेवा असतील, परीक्षा असतील, शासकीय किंवा बिगर शासकीय संघटना असेल, या सर्वांचं काम मात्र या ठिकाणी या समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून या ठिकाणी केलं जातं. त्यामध्ये कुठलाही भाग सुटला जात नाही आणि म्हणून मात्र समाजशास्त्र हे व्यवसायाभिमुख आहे असं या ठिकाणी म्हटलं आहे. नंतर आहे सामाजिक समस्यांवर उपाय शोधणे. सध्याचा समाज हा अनेक सामाजिक समस्यांना तोंड देत आहे, जसे की दारिद्र्य, बेकारी, दहशतवाद, अतिरिक्त लोकसंख्या, स्थलांतर आणि सामाजिक अस्वस्थता, व्यसनाधीनता, सामाजिक विघटन, वांशिक आणि जातीय संघर्ष, धार्मिक दंगली, जमातवाद, बालगुन्हेगारी इत्यादी हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय समतोल ज्ञान आवश्यक असते आणि म्हणून समाजशास्त्रीय दृष्टिकोनाचा योग्य वापर करून असे प्रश्न सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो. तर जेवढे काही समाजातील प्रश्न असतील ते प्रश्न कोणत्या स्वरूपाने कोणत्या पद्धतीने या ठिकाणी सोडवले जाते, तर त्यासाठी म्हणजे समस्या महत्त्वाची आहे आणि त्या समस्येच्या गोष्टींवर आपल्याला उपाय शोधायचे असतात आणि ही समस्या का तयार झाली, या समस्येला नेमकं काय कारणीभूत आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग त्याच्यामध्ये शोधला जातो आणि उपाय शोधले जातात आणि मग नेमकेपणावर सामाजिक समस्यांवर उपाय शोधणे हे आपल्याला या ठिकाणी करावं लागतं आणि म्हणजेच समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून त्याचा वापर आपल्याला केला जातो.